जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे शिलेदार प्रथमेश आणि श्रमेश यांचं. अरे गपराव गपराव हाडकरा काय करतस? माझ्या गाव वाजवणार आहे तू. इंट्रिक म्युझिक वाजव सांगितलं तू माझीच वाजवलंस. नाटकाचा पहिलो शो हा. जिकडे जिकडे वाजव सांगितलं तिकडे तिकडेच वाजव. मध्ये मध्ये ट्याव ट्याव करा नको. गे आवशी वाचलो हडकर वाचलो. हा या पोराक बघितलं ना की माझ्या काळजात एकदम पाणी पाणी होता. आता लेखकान म्हणल्या ना म्हणा मी सई मॅडम म्हणतोय तर माझ्या मनात सईच म्हणूचा. बाकी कसाच बरास ना? आवशी खाव. पहिल्या नाटकाचा शो बघू लंडनसून माणसं आली. बाकी लंडन मध्ये कसा बरा मा पाऊस पाणी? अरे जबरा. हा थैसून काय खटखटे लाडू खाजा बिजा आणलं? खटखटे लाडू नाही काय पोचलेला नाही काय? पोचव कोकणातला माणूस जरा वेळ लागत पण पोचव. तर मेन मुद्दा असो की माझ्या नाटकाचा पहिलो शो हा म्हणून यो बारकू शिवलकर तुमच्या सगळ्यांचा स्वागत करता. म्हणजे कोकणातलो माणूस आणि नाटक यांचा नाता म्हणजे हापूस आंबो आणि त्याच्या आतमधली कोय. म्हणजे दोघांचं एकामेकाशिवाय जमणाच नाही. म्हणून मी पण 2 वर्ष 3 महिने 4 दिवस आणि 5 रात्री जागान नल दमयंतीवरचं नाटक लिहिलं. अरे बापरे. आता त्यात नलाची भूमिका मीच केलंय. पण विशेष आकर्षण म्हणजे नाटकाचा विशेष आकर्षण म्हणजे मुंबईसून आणलेली नटी. आता आकर्षण आता मुंबईची नटी म्हणजे चंद्राची चांदणीच जणू. तर त्या पोर आमच्या 10 दिवस राहूला रेसल बिसल केल्यान आणि आता त्या पोर मुंबईत गेला. हा तर आता इला रे इला की पडदो वर करतो आणि नाटक सुरू करता. हा इलासा वाटता बाबल्या मयकर आणू गेलो होती का? इलासा वाटता आल्या कालवण घातलं नाही. बघा मुंबईची नटी पण संस्कार बघा. आल्या पाया पडला. राहू दे डिरेक्टरला रिस्पेक्ट देतच राहू दे. उभं राह उठा राव. दादा मी उठलाय ना तर तुम्ही आयुष्यात न उठशाल. या आता कानाजवळ काहीतरी किनकिनला माझ्या. मुंबईचा हा नाता लाजता गो पोरा लाजू नको. तुका बघू सगळे इलेत. मुकडो दाखव. दादा तुम्ही तयार आहात? हा तयार. मरायला तयार आहात? हा तयार. मग कर्मन मारा. खाव. अरे ह्या खायचा जालिम सौंदर्य. अरे बाबल्या मय करा. अरे ह्या बाईच्या पेक्षा तू रे काय करतोस? आणि मुंबईची नटी खय हा? ती पळून गेली मुंबईला परत. ती मुंबईत पळून गेली? बाबल्या खरा सांग काय केलंस तू तिच्या बरोबर? म्या काय नाही केलंय. मग तिनंच मका विचारलं काय ता? मी कोकणात इले तर भेट म्हणून काय द्याल? मग तू काय सांगितलं? मी म्हटलं मागल्या 2 नटीना 2 पोरा दिल्या नि. तू त्याचा खरो इतिहास सांगितलंस? अरे खरो इतिहास सांगायचं नसता रे. ज्यांना खरो इतिहास सांगितला ना त्या लोकांनी इतिहास जमा केल्यानी. अरे खरो इतिहास सांगितलंस म्हणा ती पळान गेली. आता लोकांका दमयंती म्हणून काय दाखव? दादा काय घाबरताव किती? मी आहे ना मी करण दमयंती. मी दमयंती करण. कुणी नल देता का नल? कानाखाली एक वाजव. अरे नळ दे. तुका झेपात काय? दमयंतीचं काम तुका झेपात काय? याच सारखा बका पाण्यात बघता या माणूस. अरे कधीतरी या मादेलीक चान्स दे. नाही देव मासा झालाय तर नावाचो बाबल्या मयकर नाही मी. अरे काय या मादेलीक चान्स दे रे. तू खायचो लोका पण चुळबुळ करूक लागलीत. इथे हैसर खैतरी पोर बघून त्या दमयंतीचं काम देऊ खोया. दादा हा धनश्री घेऊया काय? धनश्री तसा पोर तर सुंदर हा. पण त्या नाटकात घेतला तर नाटकाचं नाव बदलूक लागतं. काय ठेवायला लागेल? नल आणि भावना शून्य दमयंती.
म्हणून मी सांगताय मका मका चानस देवा. मी उजेड पाडताय, मी उजेड पाडतो. तू का चानस देऊ माका सांग दमयंतीचा एखादा डायलॉग बोल बघू तू का चानस देत हे नले राजा मी चाल ले 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 आवशीच्या धगडाच्या ले करतोय. अरे जेवढे लिहिलेले आहे तेवढेच लेले बोल. तू काय 3-4 लेले जिभेवर चढवून घेतो. आणि ह्यो शेवटचा डायलॉग बोललास रे. पहिल्या एंट्रीत शेवटचा डायलॉग बोललोस मग पडदो पडत नाटकावर. ते मी प्रॉपर्टी वाला असं आहे ना म्हणून शेवटचं डायरेक्ट बोललंय. आता तू प्रॉपर्टी वाला नाही हस तू दमयंती हस दमयंती. माका सांग दमयंतीची एंट्री कशी घेशील तू. ठरवलंय डोक्यात आहे काळजाचं पाणीच करते आता. तर काय तो चिकल एकदाच. करवंदाची झाली गरिबांची प्राजक्ता माली. आली रे आली आली रे आली आता बाबल्या मयेकरची बारी आली. अरे अख्खो शिंगम का अंगात डाउनलोड करून घेतलं. अरे अशी एंट्री नाही रे. मका सांग तू दमयंती असस ना. अरे नाटक चालू करायला लवकर ए मेला लवकर चालू करा. आपण आडूक लागलीच. ए बाबल्या या काम कर तू ना दमयंती म्हणा आलंस ना तू फक्त स्टेजवर जाऊन उभ्या राह. हा बाकीचा सगळा नाटक मी करते. हा या बारकू शिवलकराची इज्जत आता तुझ्या हातात. हात सोड. 2 तास फक्त स्टेजवर काढू. चालेल वाट भरलेला आहे ना. 2 संत्री खाल्लेत मी. काय बोललं 2 संत्री खाल्ली. आवशिक खाव ह्याने संत्री खाल्ल्या आणि मग खाऊ वडे दिलं त्याचं काय केलं. आम्ही काळजाजवळ जपून ठेवले. शिरा पडली तुझ्या तोंडारती. अरे तू प्रॉपर्टी वालो ना सगळ्या प्रॉपर्टीची अदला बदल केली. असो गोंधळ घालू नको नाही तर नाटकाचे वडे लावशील. चल आता पडदो देऊ सांगते इकडे. विंगेत ये साडी खाली कर. ए पोरांनो पडदो दिवा. बाबल्या आता पडदो दिलो. हा आता एंट्री. अरे बाबल्या अरे पहिली एंट्री माझी नाही पहिली दमयंतीची एंट्री. माझी एंट्री. हा आशीर्वाद द्या. हा जा. मीच ती भल्या पहाटे या ओढ्याच्या काठी प्रेमाची थाप पडलेली असताना. ए बाबल्या या गाढवासारखा हा काय करतोय. दादानू दमयंती तिरडीचा मोडलो तुझा बांबू तो. अरे दमयंती म्हणजे दम लागलेली बाई नाही. दमयंती राजकन्या होती. राजकन्येसारखा कर. कल्ला या ओढ्याच्या काठी शाबास. या ओढ्याच्या काठी या रानटी सौंदर्याचं गढूळ कुणाला कळणार तर नाही ना. अरे औशीच्या धरडाचा. अरे रानटी सौंदर्य नाही रे ता रानातला सौंदर्य. आणि सौंदर्याचा गडूल नाही रे सौंदर्याचा गुड असा लिवलेला हा रे ता लिवलेला तास बोल. एक काम कर रे बाबल्या माझ्या एंट्रीच्या आधीचा वाक्य बोल. मी एंट्री घेते आणि मग सगळा सावरतो. या ओढ्याच्या काठी कुणी कसं दिसत नाही बरे. या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे तलवार नसताना या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे तलवार असून धनुष्यबाण नसताना. अरे बाबले मेला या काय करतं. प्रॉपर्टी वाले आहे ना मागताय ते सगळं देतं. औषधी झगड्याची प्रॉपर्टी देतं. या सीन मध्ये नको होती. तर या सकाळच्या प्रहरी या नलराजाकडे जबरदस्तीने तलवार आणि धनुष्य दिलेला असताना राजाला अचानक आठवलं की माझ्याकडे गदा नाही. गदा कोणी सांगितलीच नव्हती. पॅकेटात लाच घालून घबराव. तर राजा आठवला असा की स्वरक्षणासाठी राजाच्या स्वतःच्या रक्षणासाठी त्याच्याकडे काहीच आयुध नाही. मग ह्या जंगलात यो राजा भुकेल्या पोटी काय करी. नले राजा हे घ्या चण. आलो आम्ही वनविहार करून. अरे औशीच्या धगडाचे चणे देतात लोकांना काय दाखवायचा. दमयंतीला चणे देता म्हणा. मग काय स्टेजवर सगळ्यांसमोर वडे काढू कसं वाटेल ते. अरे
तुझ्या बापाशी ठेवले नलराजाच्या जमान्यात वडापावची गाडी आहे. असा करू नको, तुझ्याकडचं काय देऊ नको. माझ्या नाटकाची वाट लावतस रे, वाट लावतस. दादा नु घबरावा. हा? आता मी सुटलंय. आता मी दमयंती ते माझ्या प्रकारे करताय. तुझ्या प्रकार म्हणजे मी दाखवते कसं करायचं ते. हा? हे नेले राजा, हे नेले राजा, टाकीन जाऊ वेल्डिंग करून. अरे अरे काय बोललं. या फेमस आहे ना म्हणून ऍडिशन घेतलंय. कसले ऍडिशन. तुका आता एक्झिट घेऊ लावते. हे दमयंती, तू तुझी पायरी सोडून वागतेस, इकडची पायरी उतरून जा. आणि तुम्ही कोर्टाची पायरी चढून माझ्यावर केस टाकली ती. ए बाबल्या, घरातली भांडणाचा वाट्यावर आणू नको. मी तुका शाप देईन. मी शाप मला शाप. मी मन्यार फुरसा घोनस पोपरा सगळं द्यान. मी तुझ्यावर 12 पासून जाप मारान. मी करणी आणि मूठ मारन. अरे काय कर. अरे तू मायका काय शिकवणार रे. अरे तू बाबल्या मयेकर लोका परसाक जाताना त्यांची टमरेल चोरणार. तू बाबल्या मयेकर माका शिकवणार. तू बारकू शिवलकर त्या तुषार विचाराच्या कलमावर चढून त्याचे आंबे चोरून त्या तुषार विचाराला विकणार तू दादा. अरे दादा, तुका या नाटकातून मी बाहेर काढेन. मी तुला भावकीतनं बाहेर काढेन. भावकीतनं मी तुका या देशातनं बाहेर मी काढेन. तुला राज्यातनं बाहेर काढेन. अरे राज्याची काय वार्ता करतात. या लावलंय मी माझा राज्यपणाला. हो युद्धाला तयार. राज्य लावलंय. यो माझं मुकुट लावलं पणाला. मुकुट मग ह्या माझा वीग लावला मी पण. अरे अरे ह्यो मला बाबलो मयेकर. नाही. मेलानी मुंबईचं नटी नाही आणलं नाही. अरे बंद करा नाटक रे. बंद कर. अरे थांबा. ए बाबला, वाट लावलात माझ्या नाटकाची. लोक निघून गेलीत, वाट लावलंच रे. दादाजू नाटकाचं जाऊ दे. दमयंती कशी वाटली. अरे आवशीच्या घोवाची दमयंती तुका आता बघतोय मी. बाबल्या स्वागत करूया रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. बर बीट्स का. वा दरबार नेहमी सारखा भरलेला दिसतोय. 2-4 रावस माल पण बसलेले आहे. वाह दिल खुश हुआ. आता नेहमीप्रमाणे फालतूगिरीला सुरुवात करूया. तर नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बेवी का अकबरा. आजूबाजूची अवस्था बघून कळतंय की सलीम नावाची अवदसा लवकर उठलेली दिसते. आहे कुठे ती अवदसा. झालं मेट्रोचं उरलेलं बांधकाम करून झालं. दादूस, मी आलो. आलास. जिल्हे रत्नागिरीचा विजय असो. जिल्हे रत्नागिरी नाही, जिल्हे इलाही आहे. वसाड पडली तुझ्या तोंडावर. जिल्हे वसाडीचा विजय असो. हीच वसाडेगिरी आपल्याला रत्नागिरीचा रस्ता दाखवू शकते. सलीम शिवलकर, सांग मला सकाळच कोणता उकिरडा फुंकून आलास. दादूस, इस तरह से संभाल कर रखा है आपका तीर दिल के अलमारी में. अरे देवा. इस तरह से संभल कर रखा है आपका तीर दिल के अलमारी में कि कोई कोहिनूर दे दे तो भी मैं सौदा ना करूं. वाह वाह वाह. अरे टपरीवर चुना सुद्धा उदारीवर मागणारा तू कोहिनूरच्या बाता कसल्या करतोस. कोहिनूरच्या बाता करतोस. काय लाज लज्जा शरम आहे की नाही तुला. दादूस, मी जुजबी टॅटू काढायला गेलेलो होतो. ओ पोपट क्रमांक 3. म्हणजे दादूस तू तिसरा, मी पहिला. तो गादीवर बसलाय तो दुसरा. तो तर भाऊबीज करून बसलाय. सहीवर न सही ताईवर आलाय तो. दादूस, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांग काय ते एकदाच. दादूस, मला खालच्या वाडीतली हुसने गडुलाचं पाणी अनारकली दगडू मयेकर आवडायला लागलेली आहे.
दादूस माझं तिच्यावर प्रेम बसलंय. अरे देवा, मला तिच्याशी लग्न करायचंय दादूस, त्यासाठी तुमची इजाजत हवी आहे. सलीम, मी 1000 वेळा सांगितलं आहे की अनारखळी मला पसंत नाही. अरे तिचं घराणं काय, आपलं घराणं काय. आपण बासमतीचा तांदूळ, तो रेशनचा तांदूळ. आपण किंग कोब्रा, तो एवढासा गांडूळ. कसं होणार आपलं? कसं होणार आपलं? तुझ्यासाठी मी अतिशय एक रावस माल बघितला. दादूस माल टवका काय? तुझ्या आयुष्याच्या मॅच मध्ये सारखा चौका मारेल असा टवका आहे तो. कळलं काय? गुले गुलशन. काय दादूस? गुले 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 गुलशन हुस्ने बहारा पुष्पी चिंबोरीकर. दादूस हे बोलताना तुमची जीभ झडली कशी नाही दादूस? का? अरे ती वसाडी पुष्पी लाखात एक आहे. दादूस हा. ती लाखात एक नाही, ती लाखांची एक आहे. दादूस मला अनारकली बरोबर लग्न करायचं आहे दादूस. सलीम, मग प्रॉपर्टीवर लात मारायला तयार हो. बघू तुमची प्रॉपर्टी. ही बघे. काय करतोय? बघू तुमची प्रॉपर्टी केवढी आहे बघू. आणि हे तुम्ही प्रॉपर्टीवर लात मारायचं मला सांगू नका दादूस. मी माझ्या शर्टाच्या खिशात राजीनामा घेऊनच फिरत असतो. मग दे तो राजीनामा. आज त्या खिशाचा शर्ट नाही घातला दादूस. किस्साच केलास तू दादूस. पण अनारकली बरोबर माझं लग्न नाही झालं तर हा मी राज दरबार सोडून चाललो. आणि मग जाऊन पोट कसं भरशील सलीम? दादूस मी माझी कला लोकांसमोर सादर करून माझ्या पोटाची खळगी भरेन दादूस. तुझ्या अंगात कला नाही, किडे आहेत सलीम. लक्षात घे. कळलं? तरीही तुझा गैरसमज असेल की त्या कला आहेत, तर तू आता सादर केल्यास तरी चालतील. दादूस हा. इजाजत दिल्याबद्दल जिल्हा जिल्हाची पत्कारचा विजय असो. जिल्हा पत्कार. अरे ते जिल्हे इलाही आहे. हिलाही माहितीये, मलाही माहितीये, सहीलाही माहितीये. कुणालाही विचार, ते जिल्हे इलाही आहे. दादूस मी कला पेश करतो. कर काय ती एकदाची वसाडेगिरी कर. दादूस पण तुम्हाला माझ्यातली जादू कधी कळलीच नाही. म्हणून दादूस आज मी तुम्हाला जादूच दाखवणार आहे. दादूस इजाजत होईये दादूस. दादूस इजाजत दिल्याबद्दल जिल्हे कारवाईचा विजय असो. कार वाईट बोलतो सारखा एवढा. तुला सांगितलं ना जिल्हे कारवाई नाही, मुस्काट फोडीन तुझा. पेश कर काय ते फालतूगिरी सांभाळून कर. ठीक आहे दादूस. आता मी तुमच्या समोर जादू पेश करतो. कर. पण त्यासाठी मला स्मशान शांतता लागेल. अच्छा, म्हणजे तू कलेला ऑलरेडी मसनात नेलंयस तर. क्या बात. दादोस मला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आता मी तुमच्या समोर कॅट काढणार. आता ही काय मांजरी बघायची? कॅट दाखवून मांजराचे विनोद दादूस कानपाट फोडेन दादूस. सॉरी. आता मी तुमच्या समोर कॅट काढलेला आहे दादूस. चालेल. आता दादूस जादू दाखवतो. दाखव. टरक टुक टुक. दादूस पत्ता सांगा. आता मी घरचा पत्ता सांगणार. हे सगळे चीतू करून हसणार आणि आपण दोघं मूर्ख त्याला विनोद असं म्हणणार. वा. ये बात सरजी. द्या दादूस द्या. घे. दादूस पत्ता सांगा म्हणजे ह्यातला एक पत्ता बघा. आता तो ठेवा. औषधाच्या धागड्याने त्यांना किसा शिवला होता. दादूस आता ह्याच्यावर फुंकर मारा दादूस. जवळ थुकला. दादूस आता जादू बघा. टरक टुक. दादूस जादू दाखवतो. दादू. वा
बाप रे, कला पसरली तुझी. दादूस, हाच तो पत्ता आहे जो तुम्ही बघितला नव्हता. अरे अरे देवा, अरे देवा, एवढी भयंकर जादू, असले फालतू कॉन्फिडन्स कुठल्या नाक्यावरनं उचलतोस तू? ह्याला जादू म्हणतात काय रे? जादूच्या नावाखाली तू जादूगिरी करतोय ना, ती थांबव. मला ना आता त्रासच व्हायला लागलाय, माझं BP वाढायला लागलंय. काहीतरी चांगलं ऐकलं पाहिजे. अशा वेळी आमिर दादा, तू काहीतरी वाजव. वाजवली. अरे देवा, म्युझिक वाल्यांचे पण विनोद. काय करायचं, सगळे माझ्याच नशिबात भेटलेत एकाच स्टेजवर. अरे सलीम, मला तुझी काळजी वाटते पोरा. तुझं पोट कसं भरणार? सगळ्या कलेची तर तू माती करतोय. मातीवरून आठवलं दादूस, हा. आता इथे मी मातीच बनवणार आहे. मग आजपासून आपण दोघं काय करतो? शब्दाचा जोर चुकला. हा. आता इथे मी मातीच काहीतरी बनवणार आहे दादूस. चालेल. इजाजत असावी सद्बहा. सद बादशाह असत ते, बादशाह. कळलं का? जिल्हे LLB सादर कर. LLB. अरे तुझी जिलेबी काढून त्या तेलात तळेन मी. LLB नाही रे, जिल्हेलाही. दादूस, मी सादर करू. हा कर. दादूस, यासाठी आपल्याला आता इथे माती आलेली आहे. थोडस पाणी घ्यायचं, मग थोडासा सोडा घ्यायचा, मग थोडीशी. तू दरबार मधून बार मध्ये जातोय हळूहळू. कंट्रोल युअर इमोशन. दादूस, मना म्हणायचं होतं थोडीशी माती घ्यायची आणि मग माती, सोडा, पाणी यांना एकत्र करून तयार होतं तजुर्बाए मातिका. म्हणजे असं लपवायचं नाही दादूस. दादूस, तजुर्बाए मातिका तुमच्या समोर पेश करतोय सलीम शिवलकर. दादूस, मिनी वांग बनवलं. मिनीच आहे ते, मिनीच आहे. अरे देवा, हे बघून मला तुझं बालपण आठवलं. बघितलंस किती मनात पाप आहे त्यांच्या. पुढचा डायलॉग पण ऐकला नाही वसाड्यांनी, डायरेक्ट लोळायला सुरुवात केली. जे त्यांच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही, हे त्यांना कळतच नाही. अरे देवा, लहानपणी तू असाच दरबारात इकडून तिकडून अशी टेन्शन टाकत फिरायचा. कळलं का? नाही. देवा बेगम पाणी घेऊन यायच्या आणि तुला मांडीत अडकवून ढुंगणवर करून जे काय वायोलिन वाजवायच्या. बाप रे देवा, अरे देवा. ती वास्तववादी सिच्युएशन बघून तानसेनला एक गाणं पण सुचलं. कुठलं दादूस? पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा. जाऊ दे दादूस, इकडे द्या. ही कला तुम्हाला समजलेली नाहीये दादूस. दादूस, आता मला तुमच्या समोर वेगळी कला सादर करण्याची इजाजत द्यावी दादूस. गप्प बस तू. अरे कसं भरणार तू तुझं पोट? अरे काय करतोयस? एवढी फालतूगिरी पसरले बघ केवढी ती. त्या माझ्या कला आहेत ना दादूस. तुझी आता कला बंद कर. आता मी तुला माझी कला दाखवतो. कुठली दादूस? तुझे डांबे सुजवायची कला. जबरदस्त कला आहे. सगळं लाल लाल दिसतं झाल्यावर. नाही दादूस. ती माझी तलवार.
नको दादू दादू नको